Hello everyone. Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. So we have started Unit 4 Energy Conservation through Cogeneration and Tariff. The marks for this particular units are 16 marks. Course outcome: use cogeneration and relevant tariff for reducing losses in facilities. So these are the syllabus content for unit number 4. So up till now we have covered 4.1, 4.2. In today's session we are going to cover factors governing the selection of cogeneration system and advantages of cogeneration system. So let's start with the lecture. So this is our lecture number 25. Content: factors governing the selection of cogeneration system in an industry and advantages of cogeneration. So the first factor, base electrical load matching. The cogeneration system is designed to meet the minimum electricity demand and the remaining power required is purchased from the utility grid. So in this point basically काय आहे की एखाद्या कोजनरेशन सिस्टीम एखाद्या इंडस्ट्रीमध्ये बिल्टअप करायचं असेल तर त्या इंडस्ट्रीची पॉवर रिक्वायरमेंट काय आहे म्हणजेच इलेक्ट्रिसिटीची डिमांड किती आहे, मिनिमम बेसिक डिमांड किती आहे ते बघितलं जातं आणि त्यानुसार बॉयलर आणि जनरेटरचा सेटअप इन्स्टॉल केला जातो. आणि सपोज एखाद्या वेळेस डिमांड इन्क्रीज झाली किंवा राहिलेली जी काय पॉवर आहे तर ती पॉवर जी आहे की लागणार आहे इंडस्ट्रीला तर ती जी पॉवर आहे त्याच्यासाठी वेगळा सेटअप त्या इंडस्ट्रीमध्ये न करता राहिलेली जी काय पॉवर रिक्वायरमेंट आहे ती परचेस केली जाते युटिलिटी ग्रीड. आता इथे युटिलिटी ग्रीड म्हणजे महाराष्ट्रामध्ये MSEDCL कडनं काय केली जाते ती परचेस केली जाते. ह्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये काय आहे की कोजनरेशन सेटअप इंडस्ट्रीमध्ये तयार करायचं असेल तर त्या इंडस्ट्रीची मिनिमम इलेक्ट्रिसिटीची डिमांड जेवढी आहे त्याच्यासाठी लागणारा जो काय जनरेटर सेटअप आहे तो तिथे इन्स्टॉल केला जातो आणि रिमेनिंग पॉवर इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर जी लागणार आहे ती पॉवर युटिलिटी ग्रीड अर्थातच MSEDCL कडनं काय केली जाते परचेस केली जाते. नाव नेक्स्ट, बेस थर्मल लोड मॅचिंग. सो ह्याच्यामध्ये काय आहे, द कोजनरेशन सिस्टीम is designed to supply minimum thermal energy requirement. Standby boilers or burners are used if the demand for heat is higher. So ह्या पॉइंट मध्ये काय आहे की मिनिमम थर्मल एनर्जी रिक्वायरमेंट जी आहे कोजनरेशन सिस्टीमसाठी लागणारी हीटिंगसाठी लागणारी तर ती इथं काय केली जाते बॉयलर थ्रू सॅटिस्फाय केली जाते. इन केस हीट एनर्जीची डिमांड जर वाढली तर ती हीट एनर्जी ऑब्वियसली आपण हीट एनर्जी कॅरी करू शकत नाही एका इंडस्ट्रीकडून दुसऱ्या इंडस्ट्रीकडे बिकॉज हीट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह. त्याचं टेम्परेचर काय होतं लगेच डाऊन होतं अँड इट इज नॉट अ फिजिबल सोल्युशन. सो एखाद्या इंडस्ट्रीमध्ये मिनिमम थर्मल एनर्जी जेवढी लागते त्याच्यासाठी लागणारे बॉयलरचे सेटअप काय केले जातात इथं इन्स्टॉल केले जातात. बट अलॉंग विथ दॅट सेटअप स्टँड बाय बॉयलर्स किंवा एक्स्ट्रा स्पेअर युनिट म्हणू शकतो, रिझर्व्ह युनिट म्हणू शकतो, तर ते रिझर्व्ह युनिट किंवा बॉयलर्स बर्नर्स हे वापरले जातात जर ही हीटची डिमांड वाढली तर. सो दिस इज बेस इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग अँड बेस थर्मल लोड मॅचिंग. ह्या दोन पॉईंटमध्ये कॉमन काय आहे, बेस इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग. सो द बेस हा शब्द फार महत्त्वाचा आहे. बेस इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग म्हणजे मिनिमम इलेक्ट्रिसिटीची डिमांड त्या कोजनरेशनमध्ये तयार होणार आणि एक्स्ट्रा जर लागत असेल इलेक्ट्रिसिटी तर ती किंवा राहिलेली जी काही इलेक्ट्रिसिटी आहे तर ती युटिलिटी ग्रीडकडनं परचेस केली जाते. आणि सेकंडमध्ये बेस थर्मल लोड मॅचिंगमध्ये मिनिमम थर्मल एनर्जी रिक्वायरमेंट पॉवर प्लांटमध्ये कोजनरेशन प्लांटमध्ये काय केली जाते सॅटिस्फाय केली जाते. आणि सपोज राहिलेली किंवा डिमांड जर इन्क्रीज झाली तर आपण परचेस करू शकत नाही ती हीटची डिमांड तर त्याच्यासाठी स्पेअर युनिट किंवा रिझर्व्ह युनिट किंवा एक्स्ट्रा युनिट म्हणू शकतो आपण ते कोजनरेशन सेटअप बांधतानाच काय केले जातात स्पेअर युनिट काय केले जातात तिथं इन्स्टॉल केले जातात. सो दीज आर द टू इम्पॉर्टंट पॉईंट्स. नाऊ नेक्स्ट इज इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग. सो मगाशी आपण बघितलं बेस इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग, आता आपण बघतोय इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग. सो इन दिस इज अ स्टँड अलोन सिस्टीम. द कोजनरेशन सिस्टीम इज डिझाइन्ड सच दॅट टोटल इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड इज जनरेटेड. Therefore, this cogeneration system is totally independent of the electricity utility grid. Sometimes, if energy demand is higher, auxiliary boilers are used. So,
ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ह्या पॉईंटमध्ये की दिस इज अ स्टँड अलोन सिस्टीम. स्टँड अलोन म्हणजे काय, वॉट एव्हर इज द डिमांड ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ अन इंडस्ट्री दॅट विल बी जनरेटेड इन अन इंडस्ट्री ओनली अँड टोटल इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड इज जनरेटेड. म्हणजे त्या इंडस्ट्रीची जेवढी काही इलेक्ट्रिसिटीची डिमांड आहे ही सगळीच्या सगळी डिमांड काय केली जाते, म्हणजे हा कोजनरेशन प्लांट बांधताना जी काही इलेक्ट्रिसिटी डिमांड आहे त्या इंडस्ट्रीची त्याच्यासाठी लागणारे जे काही जनरेटर सेटअप आहेत तर ते जनरेटर सेटअप पूर्णपणे इथं फुलफिल केले जातात. आणि देअरफॉर दिस कोजनरेशन सिस्टीम इज टोटली इंडिपेंडंट ऑफ इलेक्ट्रिसिटी युटिलिटी ग्रिड. म्हणजे सगळंच इलेक्ट्रिसिटीची डिमांड ज्या काही इंडस्ट्रीला लागणार आहे ते इथंच जनरेट केली जाते, वापरली जाते. त्यामुळे MSEDCL कडनं किंवा युटिलिटी ग्रीडकडनं अशा प्रकारची इंडस्ट्री जी आहे इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग पॉईंट कन्सिडर करून तयार केलेली किंवा इन्स्टॉल केलेलं कोजनरेशन, त्या ठिकाणी जी काय पॉवर लागणार आहे त्या इंडस्ट्रीला ती MSEDCL कडनं काय होत नाही, परचेस केली जात नाही. सो इंडिपेंडंट ऑफ इलेक्ट्रिसिटी युटिलिटी ग्रिड म्हणजे अशा पद्धतीचा जो काही कोजनरेशन प्लांट असेल तो पूर्णपणे युटिलिटी ग्रिड किंवा MSEDCL वर डिपेंडंट नाही राहत इलेक्ट्रिसिटीसाठी. आणि सपोज समटाइम्स इफ एनर्जी इज हायर और एनर्जी डिमांड इज हायर देन ऑक्झिलरी बॉयलर्स आर युज्ड. म्हणजे ही स्टँड अलोन सिस्टीम झाली, म्हणजे जी काय पॉवर लागते ती स्वतः जनरेट करणार कोजनरेशन प्लांटमध्ये, युटिलिटी ग्रिडकडनं घेणार आहे. बट इन केस फ्युचरमध्ये सपोज पॉवर डिमांड वाढली, इलेक्ट्रिसिटी डिमांड वाढली तर तिथे स्पेअर युनिट असतात किंवा एक्स्ट्रा युनिट, रिझर्व्ह युनिट, बॉयलर आणि ऑब्व्हियसली जनरेटरचे एक्स्ट्रा सेटअप तिथे लावलेले असतात की जेणेकरून काय होतं, वाढलेली जी काय डिमांड आहे ती बॉयलर थ्रू आणि जनरेटर थ्रू एक्स्ट्रा सेटअप आहे त्याच्या थ्रू काय केले जाते, फुलफिल केली जाते. सो या पूर्ण पॉईंटमध्ये एकच आपण कन्क्लुजन काढू शकतो की वॉट एव्हर इज द इलेक्ट्रिसिटी डिमांड ऑफ अन इंडस्ट्री दॅट विल बी फुलफिल बाय द इंडस्ट्री ओनली अँड power or electricity will not be purchased from the utility grid. So this is electrical load matching. म्हणजे त्या इंडस्ट्रीला पूर्णपणे ग्रीड इंडिपेंडंट राहायचं आहे का डिपेंडंट राहायचं आहे, हा पॉईंट थोडक्यात तिथं काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. नाउ नेक्स्ट इज थर्मल लोड मॅचिंग. The cogeneration system is designed such that the total heat energy required is generated. If required energy demand is higher, electricity purchased from the grid. त्याच्यामध्ये काय आहे की जी काय हीट एनर्जी लागणार आहे, टोटल हीट एनर्जी म्हणजे जनरेशनसाठी लागणार असेल, हिटिंगसाठी लागणार असेल तर ती काय केली जाते, इथं तयार केली जाते, राईट. बट इफ रिक्वायर्ड एनर्जी डिमांड इज हायर, म्हणजे आता त्याची डिमांड जर हायर झाली, इलेक्ट्रिसिटीची डिमांड जर हायर झाली तर ती युटिलिटी ग्रीडकडनं काय केली जाते, इथं परचेस केली जाते. म्हणजे त्याच्यासाठी एक्स्ट्रा सेटअप बॉयलर किंवा जनरेटरचे इथे यूज केले जात नाहीत. So the total thermal energy required for the heating purpose as well as the electricity purpose ती काय केली जाते, इथं जनरेट केली जाते. बट म्हणजे बेसिक इलेक्ट्रिसिटी आणि हिटिंग इथं होणार. बट फ्युचरमध्ये जर ही डिमांड इन्क्रीज झाली तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा सेटअप इथं इन्स्टॉल केले जात नाहीत प्लांटमध्ये, तर ती जी एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी लागणार आहे तर ती काय केली जाते, युटिलिटी ग्रीडकडनं परचेस केली जाते. नाउ नेक्स्ट इज quality of required thermal energy. So in that, quality of thermal energy refers to the temperature and pressure of the steam which can be attributing factor for the selection of cogeneration system. सो एखाद्या कोजनरेशन प्लांटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी ऑफ थर्मल एनर्जी, टेम्परेचर जास्त पाहिजे कमी पाहिजे, स्टीमचं प्रेशर जास्त पाहिजे कमी पाहिजे, स्टीम कुठं यूज होणार आहे त्याच्यावर सुद्धा काय राहतं, किती प्रकारचं आपल्याला थर्मल एनर्जीची क्वालिटी वाढवायची आहे, त्याच्यासाठी काय काय आपल्याला स्टेप्स करावे लागतील किंवा बॉयलर ॲडिशनल किंवा क्वालिटी ऑफ फ्युएल हे सुद्धा काय करावं लागतं, इथं थर्मल एनर्जी कशी लागते त्याच्यानुसार क्वालिटी ऑफ फ्युएल आणि बॉयलरचे सेटअप डिपेंड राहतात. नाउ नेक्स्ट, फ्युएल अवेलेबिलिटी. सो द टाइप ऑफ रेडिली अवेलेबल फ्युएल इज ऑल्सो एन इम्पॉर्टंट कन्सिडरेशन while choosing a cogeneration system. Almost every fuel can be used by a system having compatibility with the same. सो ह्या पॉईंटमध्ये काय थोडक्यात फ्युएल अवेलेबिलिटी, सपोज फॉर शुगर इंडस्ट्री किंवा शुगर मिल असेल तर शुगर मिलमध्ये आपण शुगर केन ज्यूस वापरतो आणि त्याच्यातून पूर्ण ज्यूस एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जे बगॅस राहतं तर ते बगॅस हे काय असतं, जळण्यासारखं असतं. इट इज अ कंबस्टिबल मटेरियल विच कॅन बी युज्ड ॲज अ फ्युएल इन
कोजनरेशन प्लांट, म्हणजे शुगर मिलमध्ये जर कोजनरेशन प्लांट सेटअप करायचा झाला तर बगॅस कॅन बी अ फ्युएल. सो तिथं आपण रेडिली अवेलेबल फ्युएल आपण म्हणू शकतो, किंवा बाय प्रोडक्ट शुगर मिलचा आपण तिथे इझिली वापरू शकतो जनरेशनसाठी, स्टीम जनरेशनसाठी असेल किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी असेल. तसंच राईस मिल असेल तर त्या राईस मिलमध्ये राईस हस्क किंवा तर ते सुद्धा आपण वापरू शकतो. सो फ्युएल अवेलेबल कुठला आहे त्याच्यानुसार सुद्धा आपण कोजनरेशनचा सेटअप कसा करायचा ते इथं कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट, इन्स्टॉलेशन अँड अवेलेबल स्पेस. कोजनरेशन सिस्टीम मे बी डिपेंड अपॉन वेदर इट्स अ रेट्रोफिट और न्यू इन्स्टॉलेशन. आता कोजनरेशन इन्स्टॉल करताना आपल्याला हे बघायला पाहिजे की त्या इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी जुनं कोजनरेशन सेटअप आहे का, दॅट इज रेट्रोफिट, आणि का आपल्याला पूर्णपणे नवीन इन्स्टॉलेशन तिथं इन्स्टॉल करायचं आहे. सो हे सगळं कन्सिडर केलं जातं. सपोज रेट्रोफिट असेल तर त्याच्यात थोडेफार चेंजेस किंवा अपडेट्स आपण करून काय करू शकतो, आहे तेच कोजनरेशन कंटिन्यू करू शकतो, त्याची कॉस्ट कमी येईल. आणि जर नसेलच तर आपल्याला पूर्ण नवीन इन्स्टॉलेशन करायचं असेल तर त्याची कॉस्ट काय होते, रेट्रोफिटपेक्षा वाढते. सो हा सुद्धा पॉईंट कन्सिडर करायला पाहिजे की वेदर वी हॅव टू फॉलो रेट्रोफिट installation or we have to set up a totally new installation. Now next is grid connected or independent system. So simple, technical design of cogeneration plant may depend upon whether it's connected to grid or it's standalone system. म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीला कोजनरेशन सेटअप करायचं आहे, मग तो ग्रीडमध्ये कनेक्टेड पाहिजे का ग्रीड इंडिपेंडंट पाहिजे हे सुद्धा केलं पाहिजे. सपोज ग्रीड कनेक्टेड पाहिजे असेल तर त्याला बेस आपण काय म्हणू शकतो, थर्मल लोड मॅचिंग आपण करू शकतो. आणि सपोज इंडिपेंडंट पाहिजे असेल तर काय करू शकतो आपण, इलेक्ट्रिकल मॅचिंग लोड हा फॅक्टर कन्सिडर करून आपण सेटअप तिथं काय करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो. सो दिस इज वेदर ग्रीड कनेक्टेड और ग्रीड इंडिपेंडंट सिस्टीम. नाउ नेक्स्ट, ऑपरेशनल कॉस्ट. ऑपरेशनल कॉस्ट इज अमंग्स द key factor to be considered while choosing a type of cogeneration system. So operational cost, suppose cogeneration ची increase होत असेल आणि which is not affordable to that industry, then the cogeneration setup will be काय म्हणू शकतो आपण तिथं स्टॉप केला जातो. सो द ऑपरेशनल कॉस्ट पण काय आहे तिथं मॅटर करतं कोजनरेशन सेटअप जर आपल्याला इन्स्टॉल करायचं असेल तर. नाव पोल्युशन कन्सर्न. These factors are gaining importance in the recent times, needs more attention in thickly populated area. Mostly ह्या ज्या इंडस्ट्रीज असतात किंवा आपण MIDC म्हणू शकतो, तर त्या इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला हा प्लांट सेटअप करायचा असेल तर लोकल एन्व्हायरमेंटवर ह्या इंडस्ट्रीपासून जो काय फ्युएल आपण वापरणार आहे, सपोज बगॅस वापरलं किंवा एनी अदर फ्युएल की ज्याच्यापासून ते जळायलापासून वेगवेगळे पोल्युटंट्स बाहेर पडतात, म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, राईट. सो ते पोल्युटंट्स जर ॲटमॉस्फिअरमध्ये सराउंडिंगला मिक्स झाले तर त्याच्यामुळे पोल्युशन जर होत असेल तर पब्लिक जे आहे त्या एरियामधलं, तर त्या एरियामधल्या पब्लिककडून अपोजिशन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोजनरेशन प्लांट बांधत असताना पोल्युशनचा सुद्धा विचार केला जातो की जे फ्युएल वापरणार आहे कोजनरेशनमध्ये, सो दॅट फ्युएल विल कॉज हॅझार्डस पोल्युशन इन दॅट एरिया ऑर नॉट, हे सुद्धा आपल्याला काय कन्सिडर करावं लागतं. तशी परमिशन घ्यावी लागते बिफोर सेटअपिंग दी कोजनरेशन प्लांट, की ह्या प्लांटपासून जर जास्त पोल्युशन होत असेल देन देअर विल बी नो सेटअपिंग दॅट कोजनरेशन प्लांट इन दॅट पर्टिक्युलर इंडस्ट्री. बट पोल्युशन होत नसेल तर तिथं आपण कोजनरेशन प्लांट इझिली सेटअप करू शकतो. सो दॅट ऑल्सो मॅटर्स. सो ऑल दीज आर द फ्यू पॉईंट्स विच आर कन्सिडर्ड while सेटअपिंग कोजनरेशन प्लांट इन अ सिस्टीम. सो हे 10 पॉईंट सोडून आणखीन पॉईंटसुद्धा आहेत. हीट टू पॉवर रेशो कसा आहे, लोड पॅटर्न कसा पाहिजे इंडस्ट्रीचा, त्यानुसार सुद्धा काय केलं जातं, फॅक्टर्स हे कन्सिडर केले जातात कोजनरेशन सिस्टीमसाठी. नाउ नेक्स्ट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ कोजनरेशन. सो द फर्स्ट ॲडव्हान्टेज, कोजनरेशन कॅन मीट बोथ पॉवर अँड हीट नीड्स. म्हणजे कोजनरेशनमध्ये एका फ्युएलपासून 2 एनर्जी तयार होतात आणि दोन्ही एनर्जी वापर केला जातो, आणि त्या एनर्जी म्हणजे पॉवर आणि हीट किंवा थर्मल आणि हीट सुद्धा, थर्मल आणि पॉवर सुद्धा म्हणू शकतो आपण. नेक्स्ट, इट इज अ लेस कॉस्टली, व्हेरी हाय इफिशियन्सी. इफिशियन्सी जास्त का, तर इंडस्ट्रीमध्येच लागणारी इलेक्ट्रिसिटी तिथंच तयार होते, तिथंच डिस्ट्रीब्यूट होते. त्यामुळे जो काय इंडस्ट्रीमध्ये तयार होणारा जो काय कॉस्ट आहे जनरेशनची ती काय असते, कमी आहे. आणि त्याच्यामुळे काय होते
इफिशियन्सी लॉसेस कमी आहेत, त्याच्यामध्ये स्टँड बाय लॉसेस कमी येणार आहेत, इलेक्ट्रिकल लॉसेस कमी होणार आहेत, ट्रान्समिटिंग डिस्ट्रीब्युशन लॉसेस कमी होणार आहेत. त्यामुळे ह्या सिस्टीमची इफिशियन्सी नॉर्मल कन्व्हेन्शनल पॉवर प्लांटपेक्षा कोजनरेशनची इफिशियन्सी नेहमी जास्त असते. रिडक्शन इन द इमिशन ऑफ पोल्युटंट्स ड्यू टू द रिड्युस्ड फ्युअल कन्झम्पशन. नेक्स्ट, अ मच मोर इफिशियंट यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. म्हणजे कन्व्हेन्शनल पॉवर प्लांटमध्ये फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, हीटचा तसा वापर कंडेन्सरमध्ये केला जातो की जिथं 50% हीट लॉस होतो. पण कोजनरेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी हीटचा आणि इलेक्ट्रिसिटीचा पुरेपूर वापर केला जातो. नाव नेक्स्ट पॉइंट इज T&D losses are very less. It can maintain grid stability. Very high fuel efficiency can be achieved. It helps in saving fossil fuels. Obviously स्वतःच इंडस्ट्री तयार करणार आहे, इलेक्ट्रिसिटी स्वतःच वापरणार आहे, त्यामुळे जे मेन पॉवर प्लांट्स आहेत आपले थर्मल, न्यूक्लिअर, हायड्रो पॉवर प्लांट्स और अदर पॉवर प्लांट्स, त्याच्यामध्ये जे लागणारं फ्युअल आहे तिथं काय होतं, सेव्हिंग होतं. म्हणजे जे बर्डन आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं कन्व्हेन्शनल पॉवर प्लांटवर ते रिड्यूस होतं बाय दी कोजनरेशन. त्यामुळे पोल्युशन सुद्धा काय होतं, कमी होतं. नेक्स्ट, इट अलाउज टू रिड्यूस द इमिशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. So these are the advantages of cogeneration system. Now in the next slide we will see what are the different industries which are suitable for cogeneration plant. So industries suitable for cogeneration plant हा क्वेश्चन सुद्धा MSBT ला विचारला गेलेला आहे की अशा कुठल्या इंडस्ट्रीज आहेत की जिथे आपण कोजनरेशन प्लांट सेटअप करू शकतो. So the first is aluminum industries, second cement industries, third paper and pulp industries, fourth rice mill, distilleries, petrochemical sector, sugar mills, steel manufacturing plants, ceramic industries, gas plants. So all these are the industries in which we can set up cogeneration plant. सो ह्या पूर्ण सेशनमध्ये आपण कोजनरेशनचं बघितलं की फॅक्टर्स, जो फेवरेट क्वेश्चन आहे MSBTमध्ये सारखा विचारला जातो, आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ कोजनरेशन. And also we have seen industries suitable for cogeneration. So this ends the cogeneration part of this unit. Thank you for watching this video.